वासना हाच पुरुषार्थ का? हल्लीच्या जगात एक मुलगी म्हणून जगणं जितकं अवघड आहे ना, तितकंच त्या मुलीचे आई वडील म्हणून असणं सुद्धा सध्याच्या काळात खूप कठीण आहे. मुळात मुलगी जन्माला येणं हे तर पुढच्या पिढीचं, नव्या सृष्टीचं वरदान. पण तो जन्म इतक्या भयानकपणे वाढवला जातो, जोवर ती आपल्या नजरेसमोर असते तोवर आई वडिलांना काहीच वाटत नाही. तिच्यासोबत जगताना, तिला सांभाळताना ती खूप सुखात असतात, आपलं हे छोटंसं विश्व जगताना. पण ती मुलगी जेव्हा बाहेर पडते, तिला पडावंच लागतं. नव्या जगाशी सामना करावा लागतो, कारण ते गरजेचं असतं म्हणून ती करते. शिक्षणारूपी, कर्तबगारी संसारारूपी आणि एक स्त्री म्हणून जन्म घेतलाय या नारीरूपी. पण हे तोवरच शक्य आहे जोवर ती सुरक्षित असते आणि राहते. जर याउलट ती एखाद्याच्या नजरेत वासनारूपी भरते, तेव्हा मात्र मी काय आहे असा विचार पडतो. कारण तिला हे करण्यास भाग पाडलं जातं. कारण ती किती जरी खंबीर, निर्भीड असली, आजच्या वैज्ञानिकदृष्ट्या पुढारलेली असली, तरीही ती कुठेतरी अशा काळ्या अंधारात स्वतःला लपवत असते, जिथे तिला कोणी वासनिक प्रकाशात खेचू नये ही भीती प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी, प्रत्येक आईबाबांना असते. कारण हा प्रकाश इतका जीव घेणा असतो, त्यात सारं काही भाजून निघतं. तिचं शरीर, तिचं मन, तिचं अस्तित्व, तिचं चारित्र्य एखाद्याच्या वकवकलेल्या मानसिक विकृतीचा ते प्रहार सहन करत असते. मग तो कुठल्याही स्वरूपाचा असतो. कोणीतरी सनकी तिच्यापुढे उभा राहतो आणि तू माझीच आहेस हा अंकुश तिच्या उरी गाडतो. तिच्या सर्वांगात उठणारी सल एकवटून जेव्हा ती नाही म्हणते, तर नाहीचा अर्थ नाहीच असतो. पण हे नराधामांना मान्य नसतं. जे त्यांना मागून मिळत नाही म्हटल्यावर मग त्या स्त्रीच्या अस्मितेलाच हात घालतात आणि तिच्या नाहीची शिक्षा तिला ओरबाडून, तिचे लचके तोडून तिला लुटायचं आणि तेच लचके चारी श्रेवार फेकून द्यायचं आणि काहीतरी जिंकल्यासारखं तिला त्याच अवस्थेत फेकून द्यायचं आणि काही झालं नसल्यासारखं तिला पायाखाली चिरडून टाकून निघून जायचं. ही जिवंत आहे, ती त्रासात आहे, याच्याशी याचा काहीही संबंध नसतो. फक्त तिला मिळवण्याच्यात, हरवण्याच्या नादात त्याने माणूस म्हणून जन्म घेतलाय आणि हैवानी वृत्तीतनं त्याच जन्माला काळिमा फासलाय हे ती विसरतात. पण तिचं काय, तिची काय चूक? फक्त एक स्त्री म्हणून जन्माला येणं, या पुरुषप्रधान जगात आपल्याला सिद्ध करणं, हीच चूक आहे का आमची? मला हे नाही म्हणायचं सगळेच सारखे, पण जे आहेत त्याने एकदा जागे व्हा. जिला तुम्ही पायाखाली घेताय तिला जनावरसुद्धा लाजेल अशा अवस्थेत तुम्ही एक मर्द असून करताय. फक्त तुमची वासना शमवायला तुम्हाला स्त्री लागते. याचा अर्थ हाच आहे, यात प्रेम कुठं आहे? जेव्हा तू माझी आहेस ही कबुली तुम्ही देताना, तिनं हो म्हणावी अपेक्षा करताना, तिला थोडा वेळ तुमच्याकडून, थोडी सुरक्षितता दिली ना, तर ती तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही. पण तुमच्याकडे एवढा वेळ, एवढा संयम कुठं आहे? ती नाही म्हणते म्हटल्यावर तुमच्यात मगरूर पुरुष अहंकार सवार होतो आणि त्यांचा होकार मिळवण्यासाठी तुम्ही हे करता. अहो जरा विचार करा. तुम्हाला जन्म देणारी, तुम्हाला उराशी धरून दूध पाजणारी, असंख्य यातना सहन करून ज्यात तुम्ही वासना शमवता, त्यातूनच तुम्हाला सृष्टी दाखवणारी तुमची आई, तुमची बहीण, बायको, मुलगी यांना कोणी असं केलं तर? जे तुम्ही करताय. कारण तुमच्यासारख्यांची कमी या जगात नाही. कारण हे जग शिक्षणाने जरी पुढं जात असलं, तरी या वासनावादी विचाराने ग्रासलेल्या पुरुष संहारात एक स्त्रीच भरडली जाते. तिलाच या साऱ्या मरण यातना जिवंतपणे भोगाव्या लागतात, ज्या तुम्ही त्यांना देता. चार चौघात एका निरपराध जीवाचा खेळ तुम्ही मांडता. तिच्या अस्मितेचे तुकडे तुकडे करून तिला अर्धमेल करून तुम्ही निवांत जगता. तुम्हाला तुमच्या कृत्याची लाज नाही का वाटत? मी हे केलंय, तुम्ही कसे काय एवढ्या शांत बसू शकता? एकदा तरी ती वेळ आठवा ना, की एक माणूस म्हणून तुम्ही काय केलंय. आठवा ती वेळ, तो आक्रोश, ती रक्तबंबाळ अवस्था, तिची केविलवाणी विनवणी, तिची दयनीय अवस्था, तिच्या शरीरावर, तिच्या मनावर, तिच्या एक एक अंगावर तुम्ही दिलेले घाव, तिचं घायाळ केलेलं अंतर्मन. जी त्या अवस्थेत मी जन्मालाच का आले हा प्रश्न तिला पडतो, फक्त तुमच्यामुळे. कधी तिच्यासमोर जाऊन याचं उत्तर देण्याची हिंमत तुमच्यात आहे का? एक पुरुष म्हणून तपासा, मग कळेल. जिला तुम्ही इतकं असहाय्य अवस्थेत एका मांसाच्या गोळ्याचे तुकडे तुकडे तडफडताना बघणाऱ्या त्या आईबाबांची काय अवस्था असेल, तो क्षण अनुभवून बघा. ज्या मुलीला एखाद्या काचेच्या भावलीप्रमाणे अलगद तळ हातावर सांभाळून ठेवलं, तिला इतक्या तुकड्यांमध्ये त्या दोन जीवांसमोर फेकलं जातं. कधी काळी त्या जीवांची हलकीशी सुखद झुळूक होती, आज तो एखाद्याच्या तिरस्काराच्या कृतीतून तोडून मोडून टाकलेली विस्कळीत पाकळी.
कधी बहरलेल्या फुलांची ती पर्वणी होती, आज तिचा चोळामोळा करून ती राक्षसी प्रवृत्तीलाही मागे टाकून विनाशी वागणूक देणाऱ्यांमुळे मुली जन्माला घालून पुढे त्यांचं असं काही बघण्यापेक्षा त्यांना गर्भातच मारण्याचं धाडस आईबाप करतात. कारण जन्माला घालून त्यांना वाढवून दुसऱ्यांच्या कर्माची शिक्षा आपल्या मुलीरूपी नको त्या अवस्थेत पाहण्याचं काळीज कुठल्याच आईबापांच्यात नाही आणि नसेल, याचा जरा विचार करा.